राजकारणामध्ये राजकीय निवृत्तीचं वय ठरलेलं नाही, मात्र भाजपमध्ये वयाची 75 वर्ष पूर्ण केल्यानंतर महत्त्वाच्या नेत्यांना मार्गदर्शक मंडळात पाठवलं होतं। आता वयाच्या 75 वर्षाचा दाखला देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय। सरसंघचालकांनी हा सल्ला नक्की कोणासाठी दिलाय याची आता चर्चा सुरू झालेली आहे। 75 वर्ष की शाल जब उड़ी जाती है तो उसका अर्थ ये होता है कि अब आपकी आयु हो गई, अब जरा बाजू हमको करने दो। आता सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी 75 वर्षाचे होत आहेत, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना ती सूचना देते की तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल। 75ची शाल जेव्हा अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं असा असतो, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवतांनी केलं। निवृत्तीबाबत भागवतांचं हे विधान नेमकं कुणासाठी आहे असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। मात्र खासदार संजय राऊतांनी भागवतांच्या वक्तव्याचा धागा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जोडला। सरसंघचालक मोहन भागवत हे मोदींना वारंवार निवृत्तीचे संकेत देत असल्याचा बाण राऊतांनी सोडलाय। समारोपाच्या अगोदरच्या सत्रात शेषाद्रीजींनी म्हटलं, आज अपने मोरोपंत जी के 75 वर्ष पूरे हुए, इसके लिए उनको शाल, तो शाल पांगर ली। 75 वर्ष की शाल जब उड़ी जाती है तब उसका अर्थ ये होता है कि अब आपकी आयु हो गई, अब जरा बाजू हमको करने दो। म्हणजे त्यांच्या गौरवाकरता गौरवाचा भाव मनात घेऊन हे सगळं होतं, त्याच्यात तो गौरव आपल्याला चिकटू नये ह्याची ते स्वतःच काळजी घ्यायची आणि असा विनोदाचा सुरा चालवून तो चिकटणारा गौरव सगळा सोलून बाहेर टाकायचे। आता सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी 75 वर्षाचे होत आहेत, त्यांची दाढी पिकलेली आहे, त्यांच्या डोक्यावरची केस उडालेली आहेत, जगभ्रमण करून झालेलं आहे, सर्व सुख भोगलेली आहे सत्तेची। आता जो नियम आपण केलेला आहे 75 वर्षानंतर निवृत्तीचा, मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना ती सूचना देते आहे की तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल। आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय निवृत्तीची चर्चा का सुरू झाली असा प्रश्न उपस्थित होतोय। यामागचं कारण म्हणजे नरेंद्र मोदी येत्या 17 सप्टेंबर रोजी 75 वर्षांचे होत आहेत। भाजपचे नेते 75 वर्षांचे झाल्यानंतर निवृत्त होतात असं धोरण असल्याचं बोललं जात आहे। 75 वर्षांनंतर राजकीय निवृत्तीचा नियम स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केलाय। भाजपतील नेत्यांचं वय 75 वर्ष झाल्यानंतर त्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये असा नियम मोदींनी जेव्हा हा नियम केला होता तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देखील मान्यता होती। लालकृष्ण अडवाणी, सुमित्रा महाजन, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग यांच्यावर वयाच्या 75 वर्षांनंतर निवृत्ती लादली। वयाची 75 वर्ष पूर्ण झालेल्यांना लोकसभेवेळी तिकीट देण्यात आलेलं नाही। आता आरएसएस आणि बीजेपी याचं 100% नातं आहे असं ऐकलं जातं, नाही तर म्हणलं जातं की आरएसएसचे सगळेच आरएसएस जे काय बोलेल ते भाजपचा कुठलाही नेता असेल ते ऐकतात। आता ते खरंच ऐकतात का नाही ऐकतात हे मला तरी माहित नाही, पण येत्या काळामध्ये खास करून सप्टेंबरमध्ये नक्कीच आपल्याला कळणार आहे आरएसएसची जी ताकद ही त्या ठिकाणी भाजपमध्ये होती ती ताकद अजून आहे का नाहीये ही सप्टेंबर महिन्यामध्ये कदाचित आपल्या सर्वांना कळेल असं मला वाटतं। नाही, हे स्पष्टपणे मोदीजींच्या संदर्भातच आहे। ज्या अर्थी मोदी साहेब 2014 मध्ये आले त्यावेळेस मुरली मनोहर जोशी असतील, सन्मान्य लालकृष्ण अडवाणी जी असतील, या सगळ्यांसाठी त्यांनी स्वतः 75चा नियम लावलेला होता। म्हणून कदाचित मोहन भागवत जे आहेत ते त्यांना सूचकपणे सांगत असतील की तुम्ही 75चे सप्टेंबरमध्ये होणार आहे, त्यावेळेस तुम्ही राजीनामा द्या। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजकीय निवृत्तीबाबत मोठं विधान केलंय। पुढील आयुष्यात काय करणार हे अमित शहा यांनी अहमदाबादमधील एका कार्यक्रमात सांगितलं। निवृत्तीनंतर नैसर्गिक शेती करण्याचं ठरवलंय, तसंच वेद उपनिषद वाचण्यात वेळ घालवणार असल्याचं अमित शहांनी म्हटलंय। तर अमित शहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत असल्याचा टोला राऊतांनी लगावलाय। मैंने तो तय किया है कि मैं जब भी रिटायर्ड हो जाऊंगा, मैं मेरे बाकी का जीवन वेद उपनिषद और प्राकृतिक खेती के लिए खर्च करूंगा। निवृत्तीनंतर जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी करता येतात। जसे आमच्या नानाजी देशमुख होते संघाचे, त्यांनी उत्तम प्रकारचं कार्य चित्रकूटला केलं। अनेक जण आपापल्या भागात जाऊन सामाजिक आणि इतर कामं करत असतात ना, त्याच्याविषयी काय आपल्याला कोण काय करणार त्याच्यावरती चर्चा करण्याचं कारण नाही।
किंबहुना या दोघांच्या मनामध्ये निवृत्तीचे विचार येत आहेत, हे देशासाठी शुभ संकेत आहे. 2029च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं नरेंद्र मोदींच्या वारसदाराची चर्चा होत असते, पण सध्याची परिस्थिती बघता नरेंद्र मोदींशिवाय भाजपसमोर अद्याप तरी दुसरा पर्याय उपलब्ध नाहीये. अर्थात भारतात राजकारण्यांसाठी निवृत्तीचं वय ठरलेलं नाही. काही जण लवकर निवृत्त होतात, तर काही जण वयाच्या शेवटपर्यंत राजकारणात सक्रिय राहतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा आणि ऊर्जा बघता 2029च्या निवडणुकाही त्यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाण्याची दाट शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.